शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद संपवावा आणि परवाच्या दिवशी जो आहे तो या सत्ता संघर्षाच्या संदर्भातील निर्णय हा समोर येईल असे एकूण दिसते। तशी सूचना सरन्यायाधीशांनी केली आहे। पुढे पाहूयात, कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकरी हवालदिल झालाय। हा कांदा दराचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाला। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींसह इतर आमदार गळ्यात कांद्याच्या माळा घालून अधिवेशनात आले। कांद्याच्या दरावरून विरोधक आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं। आपल्या सरकारचं धोरण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण घेणं गरजेचं आहे आणि ते तात्काळ घेतलं पाहिजे। कांद्याची खरेदी सुरू करा, अन्यथा कांद्याला अनुदान लवकरात लवकर डिक्लेअर करा। एकीकडे 5 स्टार हॉटेलमध्ये हा कांदा 1000 रुपये किलो प्रमाणे विकला जातो, तर दुसरीकडे या शेतकऱ्याच्या कांद्याला कवडी मोल भाव असतो, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये। जर कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळाला नाही, न्याय मिळाला नाही, तर या सरकारला आम्ही कांद्यासारखं सोडून काढल्याशिवाय राहणार नाही। कांदा उत्पादक शेतकरी जो आज हवालदिल झालाय त्याला योग्य भाव भेटला पाहिजे। या अधिवेशनात सरकारने कांदा शेतकऱ्यांबद्दल धोरण जाहीर करावं। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पायऱ्यांवरती बसलेलो आहे, जेणेकरून या सरकारला जाग येईल। झोपेचा सोंग घेतलेल्या सरकारला जागवायचं कसं, हा खरा प्रश्न आहे। केवळ जाहिराती द्यायच्या, घोषणा करायच्या आणि सर्वसामान्यांचं सरकार असं सांगायचं, परंतु सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुसायची, एवढंच काम हे सरकार करतंय। ना कापसाला भाव आहे, ना धानाला भाव आहे, नाही कांद्याला भाव मिळतोय, ना सोयाबीनला मिळतोय, ना द्राक्षाला मिळतोय। आणि ह्या लोकांचं जर तुम्ही बघितलं, आज मला एक आमदार सांगत होते आमच्या पक्षाचे की शिंदे सरकारमधले एका आमदारांनी ऑडीमध्ये आम्हाला आणलं। म्हणजे हे काय सुरू आहे? म्हणजे शेतकरी या ठिकाणी कोमेजतो आहे आणि सरकार जोमात आहे। असा अन्याय, असा अनर्थ याच्या आधी सरकारने कधी बघितला नाही। शेतकरी हवालदिल झाले आणि सरकार केवळ बघ्याची भूमिका घेते। त्यामुळे आज कापूस असो, कांदा असो, द्राक्ष असो यांचं अतोनात नुकसान झालंय आणि कोणताही भाव, योग्य भाव, आपण शेतकरी हमी भाव मागत आहे, परंतु हे सरकार जे आहे ते नाकारता आहे। ते शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही, शेतमालाला देखील न्याय देऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत।